सकाळी डोळे उघडल्या उघडल्या आपल्या डोक्यात पहिला विचार कुठला येतो? बरोबर, मोबाईल कुठे आहे? दिवसभर नोटिफिकेशन्सचा आवाज, सतत मेसेजेस आणि रात्री उशिरापर्यंत स्क्रोलिंग. खरं तर हीच आपली नवीन ओळख बनली आहे, नाही का? या डिजिटल जगात, या गोंधळात आपलं लक्ष सतत इकडे तिकडे भरकटत असतं. म्हणजे एका गोष्टीवर पूर्णपणे कॉन्सन्ट्रेट करणं जवळजवळ अशक्यच झालंय. पण कधी विचार केलाय की खरं तर या युगाची ओळख काय आहे? आपण कुठल्या युगात जगतोय? सगळ्यात पहिलं हे आहे स्क्रीनचं युग. लॅपटॉप, टीव्ही, टॅबलेट, आपण 24 तास कोणत्या ना कोणत्या स्क्रीनकडेच बघत असतो. आणि हो, या सगळ्या स्क्रीन्समध्ये मोबाईल तर जणू आपला सर्वात जवळचा मित्रच बनला आहे. आणि याच मोबाईलमुळे आपलं आयुष्य सततच्या नोटिफिकेशन्सच्या आवाजाने अक्षरशः भरून गेलं आहे. पण जरा कल्पना करा, या सगळ्या डिजिटल गोंधळात एक अशी व्यक्ती आहे जी या सर्वांपासून जाणीवपूर्वक स्वतःच्या मर्जीने दूर राहते. आणि ती व्यक्ती म्हणजे भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल. देशाच्या सुरक्षेची एवढी मोठी जबाबदारी सांभाळणारी व्यक्ती. आणि तरीही या डिजिटल युगात ते ऑफलाईन राहणंच पसंत करतात. हो, जे ऐकलं ते अगदी खरं आहे. ते मोबाईल फोन वापरत नाहीत. इतकंच नाही तर इंटरनेटला जोडलेला कॉम्प्युटर सुद्धा नाही. आश्चर्य वाटलं ना? पण असं का? का करतात ते असं? यामागे एक विचार आहे, एक खास जीवनशैली आहे. बघा, त्यांच्यासाठी सुरक्षा हा फक्त एक शब्द नाहीये, तर ती जगण्याची एक पद्धत आहे, एक जीवनशैली आहे. आणि प्रायव्हसी म्हणजे गोपनीयता हा त्यांच्यासाठी ऑप्शन नाही, तर एक जबाबदारी आहे. चला, एक तुलना करून बघूया. आजचं जग आणि त्यांची शिस्त. फरक लगेच लक्षात येईल. आपलं आयुष्य कसं आहे? प्रत्येक गोष्ट ऑनलाईन, प्रत्येक विचार लगेच शेअर करायचा, प्रत्येक क्षण रेकॉर्ड करायचा. या उलट त्यांचं आयुष्य कसं आहे? शांत, पूर्णपणे केंद्रित आणि सगळं काही नियंत्रणात. यातूनच त्यांचा एक साधा आणि सरळ सिद्धांत तयार होतो. जेवढी जास्त टेक्नॉलॉजी तेवढा जास्त गोंधळ, आणि जेवढी कमी टेक्नॉलॉजी तेवढी जास्त स्पष्टता. खरंच जरा विचार करण्यासारखी गोष्ट आहे. शेवटचं कधी असं झालं होतं की 1 तास मोबाईलशिवाय शांत बसता आलं, स्वतःच्या विचारांना वेळ देता आला? कारण यश मिळवण्यासाठी फक्त मेहनत पुरेशी नसते, त्यासाठी शिस्त लागते, आत्मनियंत्रण लागतं. आणि हे तेव्हाच शक्य होतं जेव्हा आपण आपल्याला विचलित करणाऱ्या गोष्टींपासून दूर राहायला शिकतो. चला तर मग एका छोट्याशा बदलासाठी तयार होऊया. एक 30 मिनिटांचं चॅलेंज घेऊया. अजित डोवाल यांच्या उदाहरणातून काय शिकता येतं? 3 गोष्टी. पहिलं, फोकस ही एक सुपर पॉवर आहे. दुसरं, साधेपणातच खरी ताकद आहे. आणि तिसरं, शांतता ही एक जबरदस्त रणनीती असू शकते. मग स्वीकारायचं का हे छोटंसं पण खूप प्रभावी आव्हान? जास्त काही नाही, फक्त एक छोटासा बदल करायचा आहे. दिवसातून फक्त 30 मिनिटं. फोन बाजूला ठेवायचा, तो वेळ फक्त स्वतःसोबत घालवायचा आणि आपल्या विचारांना एक दिशा द्यायची, स्पष्टता आणायची. या सगळ्याच्या मागे एक खूप मोठा आणि शक्तिशाली विचार दडलेला आहे. तो विचार असा आहे की जर जगावर नियंत्रण मिळवायचं असेल, तर त्याची सुरुवात स्वतःवर नियंत्रण मिळवण्यापासूनच करावी लागते. आणि म्हणूनच एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायला हवी. कधीकधी ऑफलाईन जाणं हेच आपलं आयुष्य खऱ्या अर्थाने अपग्रेड करणं असतं.